कल्याण डोंबिवलीतल्या ऑपरेशन कमळमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीचं महानाट्य। संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडेच पाठ। शिंदेंची नाराजी दूर करण्याचे भाजपकडनं प्रयत्न। तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडनं खरडपट्टी। उल्हासनगरात तुम्हीच सुरुवात केली, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं आणि यापुढे फोडाफोडी न करण्यावर दोनही पक्षांचे एकमत। शिवसेनेच्या मंत्र्यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही। भाजपमध्ये प्रवेश करताच राजू शिंदेंचा हल्लाबोल। तर नाशिकमध्ये अद्वै हिरे सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपच्या गोटात। कोल्हापूरच्या कागलमध्ये अवघ्या 24 तासात मोठा ट्विस्ट। संजय मंडलिकांना एकाकी पाडत समरजित घाटगेंची हसन मुश्रीफांसोबत हातमिळवणी। चंदगड आणि मुरगुड पाठोपाठ कागलमध्येही दोनही राष्ट्रवादी एकत्र। बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर भानामती झाल्याची चर्चा। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत फुटपाथवरती लिंबू सापडल्यानं तर्कवितर्कांना उधाण। पार्थ पवारांच्या पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणाचा अंजली दमानियांकडनं पाठपुरावा। जमिनीच्या पाहणीसाठी गेलेल्या दमानियांना सुरक्षा रक्षकांकडनं आडकाठी। तर अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया ठाम। बिबट्याचे मानवी हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा। बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। तर बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जुन्नरसह पुणे भागातील शाळांच्या वेळांमध्ये बदल। दिल्ली स्फोटाचा तपास मुंबईपर्यंत। आरोपींच्या संपर्कातील 3 जण मुंबईतनं ताब्यात। तर भारतावरती ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट होता। अटकेतल्या दुसऱ्या दहशतवाद्याचा खळबळजनक खुलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।